कासव या आकाराचा पाहिजे, कासव त्या आकाराचा पाहिजे, एवढ्या आकाराचा कासव या कामी पडतो आणि तेवढ्या आकाराचा कासव त्या कामी पडतो. आतापर्यंत तुम्ही भरपूर ठिकाणी भरपूर तुमच्या कानावर आला असन, चांगल्या चांगल्या मंडळीनं सांगितलं असन, म्हातारी मंडळी बी सांगायची, आता नैतरणी बी मंडळी सांगती की कासव कोण्या कोण्या कामासाठी येतो. चला काय हरकत नाही, आपण या गोष्टीवर विचार करणार आहोत. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, कासव कोण्या कोण्या कामासाठी येतो आपण आज हाच एक विषय मांडणार आहे की कासव कोण्या कामासाठी येतो. ज्यादातर कासव खायच्या उपयोगामध्ये कमी आहे. अगदी गरीब आहे, गरीब प्राणी आहे, त्याला खाऊन काय आहे, खाणारे तर काही बी खातीन हो. मी तर म्हणतो दगड माती जरी एक वेळ कोण सांगितलं की घासून घासून माती सुद्धा बारीक करून दगड सुद्धा बारीक करून फार टेस्टी भाजी होती, तर लोक ते पण खातील. मग कासव खाणं काही एवढी विशेष मोठी गोष्ट नाही. ह्या जगामध्ये आहे ना, फक्त सांगायला पाहिजे कोण की ही गोष्ट या कामी येते. चला तो विषय वेगळा आहे, पण कासवाचा उपयोग बरीचशी मंडळी जादू टोण्यासाठी, भानामतीसाठी, छूछासाठी, या भरपूर गोष्टीसाठी आहे ना कासवाचा उपयोग करतात. किती मोठा पाहिजे, कोणत्या कामासाठी वापर होईल, कासवाची लांबी किती पाहिजे, कासवाची रुंदी किती पाहिजे. मी पाहिलं काही ठिकाणी, ऐकलं की कासवाची लांबी जेमतेम 2.5 ते 3 फुटापर्यंत पाहिजे. त्याचं तोंड धरलं ओढून, इकडं शेपटी धरली ओढून, तर त्याची 2.5 फूट भरला पाहिजे. 2.5 फूट कासव भरला पाहिजे, तेव्हा तो कुठल्याही कामी येतो. त्याला नख जे असतात ना, नख सुद्धा 20 मोजून 20 पाहिजेत. ते बी मोठाले मांजराच्या नखासारखे त्याला नख पाहिजेत. लाल डोळे पाहिजेत, पोटाला पिवळं पाहिजे, वरून खवलेदार पाहिजे, अगदी टणक आणि निभंग पाहिजे. रिक्वायरमेंट लोकांची अशा अशा प्रकारचा जर कासव असन तर त्या कासवाची किंमत ठरवल्या जाते की इतक्या इतक्या कासव या कामासाठी आणि इतक्याच किलोचा पाहिजे, तेव्हा ते तुम्हाला कामी पडन, धन दाखवण, काढून बी देईन, धन काढून देईन. कासव काढत असल, आपल्याला काय माहीत नाही कासव धन काढतंय ना काढतंय. एक नंबरचा भित्रा प्राणी, एक नंबरचा गरीब प्राणी, तो काय जगाला धन काढून देणार आहे. आपण एवढे हट्टाकट्टा जवान माणसं, आपल्या कामाला यश येत नाही, आपल्या कामातून 2 पैसे कमाईचा स्रोत तयार होत नाही, ते बिचारं गरीब काय देणार आहे, कुठून देणार आहे तुम्हाला धन काढून. पण माणसाला विचार अजून सुचलेलाच नाही. जो तो माणूस धनाच्या पाठीमागं लागला, फुकटात धन भेटलं पाहिजे. हात नाही मिळवायचा, पाय नाही मिळवायचा, पण धन मिळवायचं. प्रत्येकाच्या मनात कितीतरी लोक अजून कासवायच्या पाठीमागं हिंडतात. ही विहीर पाय, ती विहीर पाय. एखादा कासव जर त्या विहिरीत दिसला तर त्याचा काटा निघलाच म्हणून समजायचा. कारण लय समाजामध्ये अशा काही गोष्टी घर करून बसल्या की कासव लाखो रुपये देतो. कोण आणली बाबन, कोण आणली बोंब सांगता येणार नाही, पण गावोगाव कोणाला विचारा तुम्ही, तो सांगणारच की कासव आहे ना, आहे का तुमच्या ध्यानात. त्याला साधं जर विचारायला गेलं ना, तो आहे का तुमच्या ध्यानात कासव. जर तुमच्या ध्यानात कासव असत, मी 10 लाख रुपये देतो. आणि या पैशाच्याच हव्यासापोटी येरी धुंडाळणं सुरू आहे. पाणी भले किती का असना, त्या पाण्यात रात्रीच्या टायमाला बुडी मारून बॅटरी लावून वरून त्याला धरण्यात येते. आपण ऐकली होती गोष्ट, ससा आणि कासव. कासव दम्मानं चालणारा असून काम परफेक्ट करणारा आहे. दम्मानं जाईन, पण काम अगदी शेल्याचंच होईन, शेवटचंच होईन, ठेक्याचंच होईन,
अगदी होईन म्हणजे होईन, 100% होईन. म्हणूनच का काय लोकांना कासवाला सांगितलं की ही काम करणारी वस्तू आहे. ही जर जवळ असली, ही जर मिळवली तर तुम्हाला धन बी मिळवता येईल. भानामती बी करता येईल. आकडे बी लावता येतील. सगळ्या गोष्टी. ज्या ज्या गरीब आहेत ना त्याच्या मागं हा जमाना लागलेला आहे, माणूस लागलेला आहे. माणसाला म्हणा वाघ सुद्धा धन दाखवतो. बिबट्या, चित्ता सुद्धा धन दाखवतो. आज शिकवणं समाजामध्ये फक्त बोंब उठवायला पाहिजे. मग पाहू त्या ह्याच्यात किती दम आहे आणि किती धन काढणारे आणि कसे काढणारे. गरीब प्राणी आहे म्हणून आणायचा. गांडूळ, गांडमांडूळ गावाकडे म्हणतात ते. गांडमांडूळ शेतकऱ्याचा खरा मित्र. गांडमांडूळ त्याला दोन्हीकून तोंड आहे असं म्हणतात. मी गांडमांडूळ पाहिला नाही, पण तरी सुद्धा लोकांच्या सांगण्यावरून ऐकण्यावरून गांडुळाला 2 तोंड असतात. ठीक आहे असतील, असेल एकच म्हणा, पण ते इकून धक्का लागला की सणान तिकडं, तिकून धक्का लागला की उलट सणाने इकडं पळत असन. असते काही काही दैवी देण असते. या प्राण्याला सुद्धा, किडा मुंगीला सुद्धा देवाचं देण आहे काही काही, की त्या गोष्टीनुसारच ते तशा प्रकारचं आचरण करतात. त्याच्यात तो गुण आहे. बरोबर ना. या गांडुळाला सुद्धा लोकांना सोडलं नाही. कुठं जर दिसला थैलीतच भरते. कारण तो डसत नाही, तो चावत नाही, तो कोणाच्याच काही वाटी जात नाही. एक नंबरचा गरीब गरीब येते आणि त्याच्या वाटी हे लोक फक्त धन दाखवायसाठी. त्यानं धन दिसतं म्हणते. इथं धन आहे म्हणून ते सांगतंय. इतक्या इतक्या अंतरावर आहे ते सांगतंय. इतकं इतकं धन आहे ते सांगतंय. आता मला तरी वाटतंय की आतापर्यंत धन किती जणांनी काढलं असेल. भूगर्भात धन असल. पूर्वीच्या काळी लोकांना पुरून ठेवलेलं. तेव्हा काही बँका नव्हत्या, काही नव्हत्या, कोणाकडे पैसे ठेवायची व्यवस्था नव्हती. त्या काळी कोण जसे जसे आपल्याकडे पैसे असतील, सोन्याचे नाणी असतील, चांदीची नाणी असतील, संग्रह करून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी कोण संग्रह करून ठेवले असतील, पुरून टाकले असतील. कालांतरानं मरून गेले, आठवण नाही राहिली. तसं कुठंतरी सापडत असेल तर. पण लोक म्हणतात कढायाची कढाया, रसाच्या कढाया. पूर्वी जे होते ना रसाच्या कढाया, गुळ बनवतात त्याच्यामध्ये, त्या कढाया 12 कढाया. लोक म्हणते अमुक डोंगरावर आहे ना 12 कढाया धन आहे. तमुक डोंगराच्या पायथ्याशी आहे ना छोटा देव नाही का तिथं, तिथं 12 कढाया आहे. 12 गाड्या धन आहे. मग इतकं धन असेल ठेवेल बा. आपण काही नाही. पूर्वीच्या जमान्याचा अंदाज घेणं हा मोठा चुकीचा प्रश्न आहे. त्याच्याजवळ काय होतं ते आपल्यापेक्षा लय जाली माणसं होते. एक एक दंड एवढाला होता. आता दंड असे हातात बसू राहिले. असे माणसं आहेत हल्लीचे. तवाचे माणसं बलवान होते. आणि मग बलवानच जर होते तर कदाचित धनवान बी असतीलच. एवढा मोठा काही गाडा रगाडा नव्हता त्याच्या मागं. अशा आताचे जे खाद्य तसं काही खाद्य नव्हतं. आता 500 रुपये जर खिशात टाकून गेला माणूस तर 5 मिनिटात 500 रुपयाला चुना लावून घरी येतो. तेव्हा 500 रुपये मला तरी वाटतंय त्याला कमवायला वर्ष लागत असेल. 500 रुपये कमवायला त्या काळात त्यानं जमा करून ठेवलेलं संसार प्रपंचासाठी. पण काही काळानुरूप कशा तरी प्रकारचं त्याला मृत्यू आला आणि त्यानं पुरून ठेवलेलं धन तिथल्या तिथंच राहिलं. अशा प्रकारचा कदाचित हा इतिहास असू शकतो. परफेक्ट सांगता येणार नाही की नेमकं काय धन जमिनीत का भेटतंय. इतक्या वर तर काही तयार होत नसन, तिथं काही कंपनी नसन, काही फॅक्टरी नसन, म्हणून तिथं तयार झालं आणि त्यानं हांडे भांडे भरून ठेवले धनानं, सोन्याच्या नाण्यानं. हे पूर्वीचं आहे. पण ते पूर्वीचंच काढायसाठी इतक्या काही खटाटोप या लोकांची चालू आहे, माणसाची चालू आहे, या जवान लोकांची चालू आहे ना. कामधंद्याच्या नावानं शून्य, कामधंद्याच्या नावानं बोंबाबोंब.
मी म्हणतो जगामध्ये कामं आहेत, आपलं पोट भरता येईल इतकं काम कधी बी माणसाला आहे. दिवस निघतो ना, आपल्यासाठी शिदोरी घेऊनच निघतं आणि ते मावळतं ना, तर काहीतरी तुम्हाला 2 पैसे देऊनच मावळतं. तसा दिवस मावळत नाही, तसा सूर्य मावळत नाही. पण मग तुम्हाला दिलेलं तुम्हाला कशा प्रकारे ते घालायचे हे तुमच्या हातात आहे. तर ह्या कारणासाठी धन काढायसाठी कासव लागतंय, एवढ्या मापाचं लागतंय, तेवढ्याच लागतंय. हा विषय खूप गंभीर आहे. आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण जगामध्ये जी ही अंधश्रद्धा पसरली, की कासवापासूनच काढता येतंय. तुम्हाला जर काढायचं असेल, तुमच्याकडे जर तेवढी कुवत असेल, तर तुम्ही या प्राण्याचा कुठल्याही बळी न देता, काहीही न करता, तुमच्या ताकदीच्या जोरावर, तुमच्या हिमतीच्या जोरावर, तुमच्या मनगटाच्या जोरावर कितीक बैलगाड्या आणि किती कड्या काढायच्यात काढत बसा. पण ह्या अशा गरीब प्राण्याला वेठीस धरून धन काढलं, अमुक काढलं. आता तर मी पेपरावर काही वाचलं नाही आतापर्यंत, पेपरवर, की अमुक अमुक गावच्या अमुक अमुक माणसानं इतक्या इतक्या कड्या धन काढलं आणि आता तो सुखानं संसार करतोय, आबद खातोय पितोय, त्याचे मुलं सुद्धा आबद आहेत, श्रीमंत आहेत, 4-4 चाकाच्या 4-4 गाड्या आहे, बैल जोडे आहे, शेती भाडे आहे, ताळावर ताळ माडे. आतापर्यंत माझ्या कानावर आलं नाही, कोण्या पेपरात बी वाचलं नाही की कोणाला धन काढलं इतक्या इतक्या प्रकारचं आणि तो अशा अशा प्रकारचा सुखी झालाय. टी व्हीवर बी नाही, बातम्यात बी नाही ऐकलं आतापर्यंत की कोण धन काढलं जमिनीतून. काढला असन कदाचित टी व्हीवाल्याच्या चपक्यात पाडला नसन, असेल काही आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. पण धन यानं काढलंय, ठोक पुरावा दे म्हणा. मी धन काढलंय, इतके कासव नेले, कासवाचा बळी दिलाय, त्याच्या टवकीत भात करून खाल्लाय, हाय ते असं काहीतरी सांगतेत. आता ऐकतोय आपण, गांडूळ आणलंय, मधातून चिरलंय, अमुक केलाय, तमुक केलंय, इतकं धन काढलंय. एखाद्या टी व्हीवर सांगावं, आपण त्या माणसाचं, टी व्हीवाल्यासोबत मी सुद्धा त्याचं स्वागत करीन, की दादा तू मोठं काम केलं. इथं जमिनीमध्ये ते धन नाहीसं झालं असतं, सडून गेलं असतं, विनाकारण ते नाश पावलं असतं. पण तो तरी डोकं चालवलं मर्दा, तो तरी ते वर काढलं आणि चलनात आणलं. मी म्हणतो शासनानं त्याचा गौरव करायला पाहिजे आणि त्याच्याकडे ही मोहीमच हाती द्यायला पाहिजे, की जेवढं काही जमिनीमध्ये धन असन हे तू काढू काढू आणून दे. आम्ही तुला त्यातलं अर्ध तुलं आणि अर्ध आम्हाला स्पेशल. तू जग जाहीर, तुला कोणी धरणार नाही, तुला कोणी मारणार नाही, तुला जेल होणार नाही, तुला कुठल्याच प्रकारची शिक्षा होणार नाही, कोणत्याच प्रकारचं शासन होणार नाही. त्याला शासनानं डायरेक्ट मुभा देऊन टाकावं, की तू फक्त काढायचं काम कर, अर्ध तुला आणि अर्ध आम्हाला. तुला प्रोटेक्शन डायरेक्ट, तुला कोणीच आडवी येणार नाही, फक्त तू काढ. पण नाही, ह्या सगळ्या उन्हाळ गप्पा असेल त्याच्यात तथ्य त्यालाच माहीत. पण आपल्या मते, सर्वसामान्य माणसाच्या मतानं जर पाहिलं, सुशिक्षित माणसाच्या मतानं जर पाहिलं, शहाण्या माणसाच्या मतानं जर पाहिलं, तर याच्यामध्ये तेवढं तथ्य दिसत नाही की धन काढलं, आमचा संसार सुखानं चालू आहे. असं कधी झालं नाही. आणि धन काढायसाठी अमुक अमुक गोष्टीचा वापर होतोय. कासवं पाहिजे, मारायचेत, कापायचेत, बळी द्यायचा आहे, भग द्यायचा आहे, तेव्हा धन आपोआप खळखळवर येतोय. ते गांडुळे गरीब प्राणी त्यो कापायचा आहे, तेव्हा धनवर येतंय. खरंच ह्या गोष्टी आपल्या सर्वसामान्य माणसाच्या मनाला भावणाऱ्या आहेत का, पटणाऱ्या आहेत का? माझ्या मते नाही. तुमच्या मते असल कमेंटमध्ये सांगा की भाऊ हे सगळं होऊ शकतंय. असं नाही की कुठली गोष्ट जगात अशक्य आहे, जगात शक्य आहे, पण मग ते कसं कसं आहे हे आपल्याला माहीत नाही.
त्याच्यामुळं आहे ना भाऊ, एकदा ह्या अशा प्राण्याच्या बळी न देता तसं धन कोणी काढत असेल तर ते काढ म्हणा, आणि तुला मग पाय म्हणा कुठं जातो, काय करतो, कसा राहतो आणि कशी फोडतो. बरोबर ना? तर चला मित्रांनो, फक्त एवढं सांगायचं होतं की कासव जादू टोण्यासाठी चालतो, मला ही अंधश्रद्धा वाटते. गांडूळ हा जादू टोण्यासाठी चालतो, धन काढायसाठी चालतो. कासव झाला, गांडूळ झालं, हे प्राणी धन काढायसाठी चालतात आणि धन त्याच्यापासून मिळवल्या जातंय आणि इतक्या इतक्या लोकांनी ते धन मिळवलंय. आपल्याला जर अशी यादी भेटली, मला वाटतंय तिथं जाऊन आपण त्याचे प्रत्येकाचं दर्शन घेऊ. जे काही अंधश्रद्धा असल त्या अंधश्रद्धेला म्हणू की बा अंधश्रद्धा ही खरंच चुकीची गोष्ट आहे. ह्या लोकांना तर एवढं धन काढता आलं आणि येईन तर काढ. बरोबर ना? चला कमेंटमध्ये सांगा. मी जे सांगितलंय, एक माझ्या मनाला त्या गोष्टीचा थोडा बाऊ झाला, थोडं वाईट वाटलं, थोडं बरोबर नाही असं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला की दादा हो, हे योग्य नाही आहे. गरीब प्राण्याच्या वाटी जाऊन आपल्याला धन काढता येणार नाही. आपण आपल्या स्वखुशीनं मनगटाच्या जोरावर कमाई करायचा प्रयत्न करा. आपली लेकरं बाळं असतील त्याला चांगला मार्ग लावायचा प्रयत्न करा, चांगल्या मार्गानं सुशिक्षित करायचा प्रयत्न करा, चांगलं शिक्षण द्या. त्याला चांगलं शिक्षण भेटल्यानंतर ते आपोआप विचार करतील की ह्या गांडुळामागं लागून, ह्या कासवामागं लागून धन कमाई केलं जात नसते. कमाई करायची असेल तर आपल्या जोरावर करावं लागते, आपल्या हिमतीवर करावं लागते, आपल्या बुद्धीच्या जोरावर करावं लागते. तसं धन सहजासहजी भेटत नाही. ठीक आहे, एवढं सांगतो. आणि आपलं जे काय इच्छा होती माझ्या मनात, ती माझी इच्छा तुमच्या समोर सांगून आटोपतो घेतो बोलणं. काय जर आवडला असेल तर कमेंट करा, आवडला असेल मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कौटुंबिक आणि नवं काय घडतंय, जगात काय चालू आहे, काय काय ऐकायला येतंय, जे जे ऐकायला येतंय ते ते माझ्या मित्रापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मी आवर्जून आपल्यासमोर काही काही वाटतील साधे, पण साधे जरी असले तरी ते विषय मी तुमच्यासमोर मांडतो. भले कोणाला पटो, कोणाला ना पटो, कोणाला आवडो, कोणाला ना आवडो, पण माझ्या मनाला आवडतंय की बा मी माझ्या मंडळीला काय सांगतोय, कसं सांगतोय. जे जगात दिसलं, जे जगात मला आवडलं नाही, ही रीत बरोबर नाही, ती रीत बरोबर नाही, जी बरोबर नाही ती खरंच बरोबर नाही, आणि ती का बरोबर नाही ते त्याच्यावर तुम्ही सुद्धा विचार करा. चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.